भौमितिक रचना. या आधीच्या तासिकेमध्ये आपण समरूप त्रिकोणाची रचना याविषयी माहिती मिळवली होती आणि उदाहरणं सोडवली होती. तर या तासिकेमध्ये आपण वर्तुळाची स्पर्शिका काढणे हा भाग पाहणार आहे. वर्तुळाची स्पर्शिका काढणे. आता वर्तुळाची स्पर्शिका काढणे त्याच्यामध्ये दोन भाग पाहणार आहे आपण. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि दुसरा भाग वर्तुळाबाहेरील बिंदूतून. आता आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये वर्तुळ प्रकरणामध्ये स्पर्शिका त्याविषयीची चर्चा प्रमेय पाहिली होती. आता वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. तर किती स्पर्शिका काढता येतात आपल्याला वर्तुळावरील बिंदूतून? एक आणि एकच. वर्तुळावरील एका बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते. तर वर्तुळाबाहेरील बिंदूतून किती स्पर्शिका काढता येतात? दोन. नंतर आता वर्तुळावरील बिंदूतून एकच स्पर्शिका काढते दिलेल्या बिंदूतून, त्याचे परत दोन प्रकार आहे आपल्याला. तर केंद्राचा वापर करून आणि दुसरा प्रकार आपण पाहणार आहे केंद्राचा वापर न करता. बघा आत्ताची तासिका क्रमांक ही दुसरी आपली तासिका क्रमांक 2 वर्तुळाची स्पर्शिका काढणे. वर्तुळाची स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला दोन प्रकारे वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. वर्तुळावरील बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची असेल तर किती? एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. तर वर्तुळाबाहेरील बिंदूतून आपल्याला दोन स्पर्शिका काढता येतात. आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये त्या संदर्भातलं प्रमेय पण पाहिलं होतं की वर्तुळाबाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. आणि इथं एकच स्पर्शिका काढतोय त्याचंही आपल्याला केंद्राचा वापर करून आणि केंद्राचा वापर न करता अशा दोन्ही प्रकारच्या रचना करायच्या आहेत. तर यासाठी आता या सर्वांचा सराव होण्यासाठी आपल्याला सराव संच 4.2 आपण सोडवणार आहेत आणि उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला ती संकल्पना किंवा कशा रचना करायच्या आहेत ते स्पष्ट होईल. सराव संच 4.1 त्यातलं पहिलं उदाहरण बघूया आपण. केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. आता आणि इथं केंद्र P दिलेला आहे म्हणजे जो पहिला भाग आहे वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्याने केंद्राचा वापर करून तर ती रचना आपण इथं काढणार आहे. आता त्यासाठी आपल्याला वर्तुळ आणि वर्तुळाच्या संदर्भात जे प्रमेय आहे ते माहिती आहे की वर्तुळाची प्रत्येक स्पर्शिका स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते आणि त्या संकल्पनेचा वापर करून आपल्याला ते स्पर्शिका काढायची आहे. आता दिलेल्या रचनेमध्ये बघा काय काय करता येईल. पहिल्यांदा तर इथं केंद्राचं नाव आहे P आणि वर्तुळावर कोणता बिंदू घ्यायचा आहे आपल्याला? M. आणि मग दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला रचना करता येईल. बघूया आता. केंद्राचा वापर करून म्हणून इथं मी आधीच P केंद्र निवडलं. P केंद्र असणारं वर्तुळ आहे आणि
त्रिज्या किती आहे तर 3.2. मग 3.2 त्रिज्या असणार आपण वर्तुळ काढूया. 3.2 सेंटीमीटर कंपासमध्ये आपण अंतर घेतलेले आहे आणि वर्तुळ काढूया. आता या वर्तुळावर कोणताही यम बिंदू घ्यायचा आहे. 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे आपण आणि या वर्तुळावर कोणताही यम बिंदू घेतला आपण. कुठं अगदी इथंच घ्यावा असं कुठलाही बिंदू तुम्ही यम घ्या, म्हणजे अगदी सरळ रेषेत असावा किंवा तिरका असू नये, कुठेही घ्या. समजा मी इथं घेतला यम बिंदू. मग यम बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची. मग यम बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी काय करायचंय तर बघा पुढची स्टेप बघा. पहिली स्टेप काय केली आपण, दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढलं. त्या वर्तुळावर यम बिंदू घ्यायचा आपल्याला कोणताही, तो यम बिंदू घेतला. मग केंद्र आणि तो दिलेला बिंदू यातून जाणारा किरण काढला. यातून जाणारा किरण काढला. आता आपल्याला माहिती आहे स्पर्शिकेचं प्रमेय काय, तर वर्तुळाची जी प्रत्येक स्पर्शिका आहे ती स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब. आता स्पर्शबिंदूतून जाणारी ही त्रिज्या आहे आपण काढलेली आहे. मग या त्रिज्येला लंब असणारी ही स्पर्शिका असणार आहे आणि म्हणून लंब असण्यासाठी आपल्याला परत पहिलं जी उजळणी आपली किंवा पहिल्या रचना तुम्ही केलेल्या आहेत की हा किरण आहे किंवा या किरणाला सामावणारी तुम्ही रेषा घेतली तर रेषेवरील बिंदूतून लंब काढण्याची कृती आपण याआधी शिकलेलो आहे, म्हणजे 8वी मध्ये 9वी मध्ये. तर रेषेवरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी काय करतो आपण तर किंवा किरणावरील, तर त्या रेषेचा त्या किरणाचा ठराविक भाग आपण निवडणार आहे. म्हणून आपण यम पासून ठराविक अंतर घेऊन दोन्ही बाजूला अंतर घेतो आणि ते मर्यादित अंतर म्हणजे झाला रेषाखंड. परत रेषाखंडाचा लंबदुभाजक, म्हणजे इथं ही कृती का करतोय तर आपल्याला यम बिंदूतून जाणारे स्पर्शिका म्हणजेच लंबरेषा काढायची आहे. मग लंबरेषा काढण्याची कृती यम बिंदूपासून दोन्ही बाजूला मी ठराविक अंतर, आता ठराविक घेताना मी केंद्रापर्यंत घेतलं तरी हरकत नाही, केंद्रापर्यंत अंतर घेऊया. बघा दोन्ही बाजूला ठराविक अंतर घेतलं आणि हे अंतर घेतल्यानंतर या अंतराचा हा अंतराने मर्यादित भाग झाला तो रेषाखंड झाला आणि या रेषाखंडाचा लंबदुभाजक म्हणजेच कुठून जाणार आहे तो यम मधून, कारण यम पासून दोन्ही बाजूला सारखं अंतर आपण घेतलं. आणि आता या यम मधून जाणारी रेषा अर्थातच तिच्यावरचे सगळे बिंदू जे असणार आहेत त्याचा परत लंबदुभाजक घेतोय. लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो हे माहिती आपल्याला आणि म्हणून ती काय होणार आहे स्पर्शिका. म्हणजेच हा पी अंतर म्हणजे हा पी बिंदू असणार आणि हे अंतर याचा लंबदुभाजक घेण्यासाठीची कृती आपल्याला माहिती आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतो कंपासमध्ये, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, या बाजूला कंस सोडला आणि या बाजूला तेच अंतर ठेवलं आणि पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढले आणि या दोन्ही कंसातून जाणारी रेषा म्हणजेच काय असणार आहे तर स्पर्शिका. म्हणून ही झाली वर्तुळावरील बिंदूतून जाणारी स्पर्शिका. बघा केंद्राचा वापर करून इथं काय केले आपण, ही जी रचना आहे ते केंद्राचा वापर करून. आता अशीच दुसरा प्रकार केंद्राचा वापर न करता करायची रचना आपल्याला आणि त्यासाठी आपण तिसरा प्रश्न, आता असाच दुसरा प्रश्न आहे बघा. काय दुसरा प्रश्न आहे, 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा, कोणत्याही केंद्राला नाव द्या, ओ केंद्र नाव द्या. नंतर या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून त्या वर्तुळावर कोणताही पी बिंदू घ्या, इथं जसा मी एम घेतला तसा कोणताही दुसरा बिंदू घ्या आणि सेम अशीच रचना दुसऱ्या प्रश्नासाठी करायची. आता तिसरा प्रश्न बघूया. काय म्हटले बघा, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील
त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. बघा, आधीचा प्रश्न आपण सोडवलं ते केंद्राचा वापर, म्हणजे वर्तुळावरील बिंदूतूनच स्पर्शिका काढायची, पण इथं केंद्राचा वापर करून आणि इथली रचना काय करायची आपल्याला, तर केंद्राचा वर्तुळ केंद्र विचारात न घेता, म्हणजे केंद्राचा वापर न करता. इथली रचना करताना आपण पहिल्यांदाच मी पटकन पी केंद्र घेतलं, मग पुढची रचना केली. आता इथं तुम्हाला केंद्राचा विचार करायचा नाही, त्यामुळे केंद्राला नाव आपण देणार नाही किंवा केंद्र कुठं आहे ते आपण तिथं दाखवायचं नाही. आणि मग बघूया पुढची रचना. 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचंय. कंपासमध्ये 3.6 एवढी त्रिज्या घेऊया. बघा, दिलेल्या त्रिज्येचं आपण वर्तुळ काढलं, पण इथं आपण केंद्र कुठेही दाखवलेलं नाही. मग आता या वर्तुळावर आपल्याला कोणताही एक बिंदू घेऊया किंवा कोणत्याही बिंदूतून त्यातून जाणारी स्पर्शिका काढायची. आता समजा इथं यम बिंदू घेतला मी, हा यम बिंदू आहे समजा, आणि या यम बिंदूतून जाणारी आपल्याला स्पर्शिका काढायची. त्याआधी स्पर्शिका आणि छेदिकेचं प्रमेय आपण पाहिलेलं आहे बघा. तर स्पर्शिका आणि छेदिका प्रमेय काय सांगतं, तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे बघा. एक वर्तुळ काढूया. तर वर्तुळाच्या संदर्भात एक प्रमेय काय झालेलं आहे बघा. तर समजा स्पर्शबिंदू घेतला आपण, त्या बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढली. ही कच्ची आकृतीचा विचार करतोय आपण. ही स्पर्शिका आहे आणि स्पर्शिकेतून रेषाखंड काढला किंवा जीवा काढली. तर बघा, समजा हा ए बी सी, बी हा स्पर्शबिंदू आहे, ए बी ही जीवा आहे, आणि त्याच वर्तुळावर एकांतर वर्तुळ, जीवेच्या एकांतर वर्तुळखंडामध्ये ई हा बिंदू घेतला. तर त्या जीवेनं एकांतर वर्तुळखंडातील बिंदूशी केलेला कोन आणि त्या जीवेने स्पर्शिकेशी केलेला कोन, हे कोन एकरूप असतात. बघा, स्पर्शबिंदू आहे बी, स्पर्शबिंदूतून जाणारी बी सी ही स्पर्शिका आहे, नंतर बी ए किंवा ए बी ही जीवा आहे. मग त्या जीवेनं स्पर्शिकेशी केलेला कोन आणि त्या जीवेच्या एकांतर वर्तुळखंडात, एकांतर वर्तुळखंड इकडं किंवा तुम्ही इकडं स्पर्शिका विचारात घेतली तर इकडं बिंदू घेतला पाहिजे. मग त्या जीवेच्या एकांतर वर्तुळखंडातील बिंदूशी केलेला कोन आणि हा कोन कसा असतो, समान मापाचा. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला हा कोन आणि हा कोन समान, म्हणजे इथं पहिली जी रचना केली त्यापेक्षा वेगळी आपल्याला करायची, की ज्याच्यामध्येच आपल्याला यम बिंदू आहे तर जीवा घेणार आपण, जीवेच्या एकांतर वर्तुळखंडामध्ये बिंदू घेणार,
ते बिंदू जोडणार आणि हा कोण आणि हा एकरूप. मग एकरूप कोण काढण्याची कृती आपल्याला माहिती आहे. काय करतो आपण, एकरूप कोण काढण्यासाठी जो मूळ कोण आहे त्याच्यावर ठराविक अंतर घ्यायचं, कंस काढायचे. मग इथं तुम्हाला ही जीवा मिळालेली आहे, फक्त ही स्पर्शिका काढायची. मग तेच अंतर घ्यायचं, कंस काढायचे आणि मग या दोन कंसामधलं अंतर मोजून दुसरा कंस काढायचा आणि त्यातून जाणारी रेषा काढायची. म्हणजे इथं केंद्राचा वापर न करण्याची करता कृती आणि त्यासाठी या प्रमेयाचा वापर. आता काय करूया तर यम बिंदूतून जाणारी जीवा काढूया. कोणतीही जीवा घ्या, समजा जीवा इकडे घेतली मी, यम यन म्हणूया. आणि या जीवेनं एकांतर वर्तुळखंडामध्ये कोणताही एक बिंदू घेऊया, समजा यस म्हणूया. आणि मग एम एस जोडायचं. कुठंही बिंदू घ्या, म्हणजे या एकांतर वर्तुळखंडात कुठंही बिंदू तुम्ही घ्या, इथं घेतला तरी चालतोय. आपल्या सोयीनुसार तो बिंदू घेतला आणि जोडला. आता इथं कोण आणि या जीवेनं इथं काढणाऱ्या स्पर्शिकेशी झालेला कोण हे समान मापाचे पाहिजेत. आणि मग एकरूप कोण काढण्याची आपल्याला कृती माहिती आहे. काय करणार आहे आपण बघा, तर या कोणाशी एकरूप कोण मला काढायचा आहे. म्हणून मी काय केलं तर इथं ठराविक अंतर घेतलं. आता इथं एकरूप कोण काढताना हा किरण तर आपल्याला मिळालेला आहे कोणाचा, बी ए, फक्त बीसी किरण मिळवायचा आहे. आणि म्हणून तेच अंतर घेतलं, जिथं कोण एकरूप काढायचा आहे ते हा तेवढंच अंतर घेऊन कंस काढला. त्यानंतर आता या दोन कंसांमधलं अंतर मोजायचं. बघा, या दोन कंसांमधलं अंतर मोजलं. हा आपला किरण तर फिक्स आहे किंवा कोणाची एक बाजू आपल्याला माहिती आहे, दुसरी बाजू फक्त शोधतोय आपण. तेच अंतर घ्यायचं आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा. आणि जो छेदनबिंदू आहे इथं मिळालेला आहे बघा आपल्याला, तर तो छेदनबिंदू आणि हा बिंदू जो आहे वर्तुळावरचा कोणता आहे, त्याला यम म्हटलंय आपण. यम आणि हा बिंदू आहे, यातून जाणारा काय करायचं आपल्याला, किरण काढायचं आहे किंवा रेषा काढायची आहे. आणि तीच काय असणार आहे आपली स्पर्शिका. आणि अशा प्रकारे केंद्राचा वापर न करता स्पर्शिका. परत बघा काय काय रचना करायची. दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. त्या वर्तुळावर कोणताही बिंदू घ्या, कुठेही घ्या, अगदी तुम्ही इथं घेतला तरी मग त्याला त्यातून जाणारा रेषाखंड काढायचा आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही रचना करताना अगदी इथं बिंदू घेतला यम आणि त्यातून जाणारी जीवा समजा इकडं काढली. मग एकांतर वर्तुळखंडात इकडं बिंदू समजा घेतला. मग स्पर्शिका काढण्यासाठी तुम्हाला या बाजूला स्पर्शिका काढायची असेल तर या कोणाशी इथला कोण एकरूप आला पाहिजे. पण एखाद्याने असा विचार केला, या एकांतर वर्तुळखंडाऐवजी ही जीवा विचारात घेतली आणि इकडचा एकांतर वर्तुळखंडातला तर तो कोण आणि इथला कोण एकरूप पाहिजे. तर अशा प्रकारे केंद्राचा वापर न करता आपल्याला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढता येईल. आता चौथा प्रश्न बघा, थोडासा वेगळा प्रकार आहे. बघूया चौथा प्रश्न का. बघा, वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्याचे दोन्ही प्रकार आपले झालेले आहेत. पहिला प्रश्न आहे तसाच दुसरा आहे तो तुम्ही सोडवणार आहे. तिसरा प्रश्न केंद्राचा वापर न करता आपण त्या पद्धतीचा विचार केलाय. आता चौथा थोडासा वेगळा आहे, दोन्हींचं एकत्रीकरण आहे. काय आहे ते बघूया. 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची
जीवा PQ काढा व बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. व स्पर्शिका खंडाबाबत किंवा स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. तो नंतरचा भाग बघूया, आधी रचना बघूया. आता वर्तुळावरील आता 6.6 लांबीची जीवा घ्यायची, म्हणजे ते बिंदू वर्तुळावर असणार आहेत आणि P आणि Q मधून स्पर्शिका काढायची. याचा अर्थ वर्तुळावरील बिंदूतूनच स्पर्शिका काढण्याची कृती करायची. फक्त ज्या स्पर्शिका काढायच्या ते किती वेळा कृती करायची, आपल्याला 2 वेळा कृती करायची. आता बघूया. पहिला 3.3 सेंटीमीटर लांबीची जीवा काय करूया, AB काढूया. 3.3 सेंटीमीटर लांबीची त्रिज्या असणार काय करूया, पहिल्यांदा वर्तुळ काढूया. आता इथं केंद्राचा वापर वगैरे काहीच दिलं नाही आपल्याला, तसं मग आपण केंद्राचा वापर करूनच इथं रचना करणार आहोत. 3.3 केंद्र आहे. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढले. आता याच्यामध्ये काय म्हटले आपल्याला, त्यामध्ये 6.6 लांबीची जीवा. आता बघा इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथं काय होणार आहे, त्रिज्येच्या दुप्पट जीवेची लांबी आणि त्रिज्येच्या दुप्पट जी जीवा असते ती काय असतो, व्यास असतो. म्हणजे अर्थातच याच्या इथं जर समजा तुम्हाला 6.3 दिलं असतं तर आपण पट्टीच्या साहाय्याने 6.3 मोजलं असतं आणि ते काढलं असतं. पण आपल्याला इथं काय दिलेलं आहे, तर म्हणजे असे काही पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर तसा दिलेला आहे बघा, की 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचंय आणि 5.7 म्हणलं तर इथं मोजायचंय पुढच्या प्रश्नासाठी. पण इथं आपल्याला दोन्हींचं निरीक्षण केलं तर 3.3 आणि 6.6 म्हणजे जी जीवा त्रिज्येच्या दुप्पट असते तो काय असतो, व्यास असतो. म्हणजे सर्वात मोठी जीवा आहे ही आणि ती किती दिली आपल्याला, 6.6. तुम्ही न मोजता सुद्धा हे आपण असं काढू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे ही त्रिज्येच्या दुप्पट आहे. आणि त्या जीवेला नाव काय दिलेलं आहे, तर P आणि Q. बघा P, हा बिंदू P घेऊया आणि हा Q घेऊया. आणि काय म्हटलंय आता इथं केंद्राला नाव आपण देऊया O. मग आपल्याला काय म्हटलंय, तर वर्तुळाला स्पर्शिका काढा. मग वर्तुळाला ज्या स्पर्शिका आहेत, P बिंदूतून स्पर्शिका काढण्याची कृती आपल्याला परत माहिती आहे. काय करणार आहे आपण आता, पहिल्यांदा P बिंदूतून स्पर्शिका काढूया. तर कृती माहिती आहे, केंद्र आणि तो बिंदू यातून जाणारा किरण काढला. नंतर P बिंदूपासून दोन्ही बाजूला म्हणजे केंद्रा एवढं अंतर घेतलं तरी चालतंय. आणि हे अंतर जे घेतलं याचा काय घेतो आपण, लंबदुभाजक. लंबदुभाजक घेण्यासाठी माहिती निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. कंस काढला, परत हे O केंद्र घेतलं, पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस, फ्री हँड आकृती काढायची आणि यातून जाणारी म्हणजे काय असणार आहे, या P बिंदूतून जाणारी स्पर्शिका. बघा ही P बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. आता नंतर इथे Q बिंदूतून स्पर्शिका काढायची. मग परत काय करणार आपण, O आणि Q मधून जाणारा किरण काढला.
नंतर क्यू केंद्र घेतलं. क्यू केंद्रापासून जे ओ बिंदूपर्यंतचं अंतर आहे तेवढंच इकडे घेतलं. आणि या अंतराचा काय घेणार आहे परत आपण, लंबदुभाजक. म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्याची कृती फक्त आपण 2 वेळा करतोय. आणि अशा प्रकारे ते 2 कंसामधून जाणारी रेषा म्हणजे काय असणार आहे, अर्थातच स्पर्शिका. आणि या दोन्ही स्पर्शिकांबाबत तुमचं निरीक्षण काय असणार आहे, तर बघा ही रेषा आहे, स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. म्हणजे इथं किती मापाचा कोण असणार आहे, 90. इथं पण असला तर किती असणार आहे, 90, कारण स्पर्शिका आहे. तर स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला 90 आहे. आणि हे दोन्ही जर 90 असतील तर हे आंतरकोन पूरक झाले. म्हणजे ह्या स्पर्शिका कशा आहेत, समांतर. आणि मग तुमचं निरीक्षण काय असणार आहे स्पर्शिकांबाबत, तर ह्या स्पर्शिका काय आहेत, तर परस्परांना समांतर आहेत. परस्परांना समांतर आहेत. म्हणजे अगदी दरवेळेस समांतर येतील असं नाही. तुम्ही जर समजा इथं पुढचा प्रश्न तसा आहे बघा, इथं जर स्पर्शिका तेवढ्या मापाची असेल जीवेपेक्षा लहान, तर ज्या स्पर्शिका असणार आहेत त्या तुमच्या अशा तिरक्या येऊ शकतात, एकमेकांना छेदणाऱ्या. मग तिथं जर तुम्हाला दरवेळेसच असं असेल असं नाही. म्हणजे समजा इथं आणि इतर दिलेलं आहे जीवा, आणि ही स्पर्शिका असेल आणि ही स्पर्शिका इथून या बिंदूतून असेल, तर ती स्पर्शिका अर्थातच परस्परांना कशा असणार आहेत, छेदणाऱ्या. पण ह्या स्पर्शिका कशा येतात, परस्परांना समांतर. तर असाच 5वा प्रश्न आहे बघा. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा, त्यामध्ये 5.7 सेमीची जीवा काढा. मग आता जी जीवा दिला असेल इथं आपल्याला माहीत झाले त्रिज्येच्या दुप्पटे व्यास, दरवेळेस असं असणार नाही. म्हणून या पट्टीच्या साह्याने सरळ मोजायचं. समजा 6.3 दिला असतं इथंच, तर तुम्ही अशी पट्टी सरकवत आणायची आणि जिथं 6 पॉईंट जातं तिथं जीवा काढायची आणि पुढची कृती तशीच करायची. म्हणजे जर समजा एखादं वर्तुळ दिले, त्याची बघूया आकृती आपण एखादी. चर्चा करूया फक्त. समजा असं वर्तुळ दिलेलं आहे, येणारी जीवा तुमची ही अशी आली इथं. तर तीच सेम कृती करणार आहे. तुम्ही काय करणार आहे, तर केंद्र आणि ती जीवा समजा PQ दिली, उदाहरणादाखल चालले हे O केंद्र आहे, तर तुम्ही तीच कृती करणार आहे की O आणि P मधून जाणारा किरण काढणार आहे. मग परत याची स्पर्शिका माहिती आहे तुम्हाला, ठराविक अंतर दोन्ही बाजूला घ्यायचं, ही स्पर्शिका अशी येणार आहे. परत इथं सुद्धा तशीच कृती करणार तुम्ही. O बिंदूतून O आणि Q मधून जाणारा किरण काढला, आणि आपल्याला माहिती आहे वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढायचं म्हणजे दोन्ही बाजूला सारखंच अंतर घ्यायचं आणि त्याचा लंबदुभाजक घ्यायचा, ती स्पर्शिका अशी येणार आहे. आणि अर्थातच ह्या दोन्ही स्पर्शिका इथं छेदणार आहेत. असा पुढचा प्रश्न असेल. तर त्या पद्धतीनं तुम्ही 5वा प्रश्न सोडवायचा आहे. आता 6वा बघूया, वेगळा प्रकार आहे तो. बघा या स्पर्शिकांच्या बाबतीत ह्या स्पर्शिका दोन्ही कशा आहेत, समांतर आहेत. पुढचा प्रश्न बघूया 6वा. काय म्हटले बघा 6वा प्रश्न. P केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या
क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता याच्या आधी फक्त आपल्याला अशीच का रचना करायची त्याविषयी थोडीशी चर्चा करूया की दिलेल्या वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढताना अशीच रचना का करायची. तर बघूया जरा एक चर्चा करूया फक्त. समजा हे वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाबाहेरला हा पी बिंदू आहे आणि या पी बिंदूतून स्पर्शिका ही कच्ची आपली चर्चा चाललेली आहे, कच्ची आकृती आहे आणि पी बिंदूतून जाणाऱ्या ह्या स्पर्शिका अशा असणार आहेत. मग ही रचना करताना आपल्याला काय करणार आहे आपण, तर पहिल्यांदा ओ केंद्र असणारं तुम्ही वर्तुळ काढणार आहे. परत ह्या ओपीचा काय घ्यायचा आहे तुम्हाला, लंबदुभाजक घेणार आहात. समजा लंबदुभाजक इथं आलेला आहे आणि हा लंबदुभाजक जो काढण्याची कृती माहिती आहे. मग या बिंदूपासून ओ डॅश म्हणजे दुसरं केंद्र तुम्ही मिळवणार आहे आणि ओ डॅश केंद्र असणारं दुसरं वर्तुळ घेऊन तुम्हाला म्हणजे ती स्पर्शिका अशी असणार आहे पण हा कंस काढणार आहे तुम्ही आणि मग पी बिंदूतून जाणारी ही रचना होणार आहे. आता हा कंस काढलाय म्हणजे हा वर्तुळाचाच भाग आहे आणि मग हे संपूर्ण जरी तुम्ही वर्तुळ काढलं तर हे असं असणार आहे आणि त्याचीही जीवा असणार आहे. आपण दुसरं वर्तुळ हे काढत नाही ह्या रचना करताना, पण हे दुसरं वर्तुळ असणार आहे. मग या दुसऱ्या वर्तुळामध्ये तुम्ही जर ओपी पाहिलं तर ओपी हा व्यास होतोय ह्या मोठ्या दुसऱ्या वर्तुळाचा. हे पहिलं वर्तुळ हे दुसरं वर्तुळ आणि ह्या दुसऱ्या वर्तुळाचा ओपी हा व्यास होतोय. हा व्यासावरील हा ए बिंदू आणि हा बी बिंदू समजा, तर हा ओपी व्यास असणाऱ्या वर्तुळावरचा हा ए बिंदू आहे आणि आपल्याला माहिती आहे की वर्तुळाच्या व्यासाने वर्तुळावरील बिंदूशी केलेला कोन कसा असतो, काटकोन असतो. आणि म्हणून इथं तुम्ही जर एपी ओए जोडलं तर हा कोन काटकोन असणार आहे किंवा इथं जरी जोडलं तरी हाही कोन कसा असणार आहे, काटकोन असणार आहे. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे, तर स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला कशी असते, लंब. आणि ओए ही पहिल्या वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे आणि ह्या त्रिज्येला ही रेषा काय येते, लंब येते. म्हणून आपण परत दुसरं केंद्र निवडून दोन वर्तुळांचा कंस काढतो. परत बघा, मूळ दिलेलं हे वर्तुळ असणार आहे. मग दिलेल्या वर्तुळाबाहेर बिंदू आहे तेवढ्या अंतरावर काढायचा, त्याचा लंबदुभाजक घ्यायचा आणि लंबदुभाजक घेतल्यानंतर जो बिंदू मिळतोय त्या मूळ ओपीला छेदणारा ते दुसरं वर्तुळाचं केंद्र आहे, नवीन वर्तुळाचं. आणि ते नवीन वर्तुळ का काढायचं हे बाहेरचं दुसरं काढलेलं, तर त्या वर्तुळावरील हा जो ओपी हा व्यास होतो त्या वर्तुळाचा आणि व्यासाने वर्तुळावरील बिंदूशी केलेला कोन काटकोन असतो आणि म्हणून तिथं 90 आलं पाहिजे आणि म्हणून ती स्पर्शिका होते. मग या पद्धतीनं रचना अगदी सोपी आहे. बघा, दिलेल्या माहितीप्रमाणे आपण हे करूया. पहिल्यांदा काय म्हणायचं आपल्याला, पी केंद्र असणारं वर्तुळ काढूया. समजा हे पी केंद्र देऊया नाव आणि त्रिज्या किती घ्यायची, 3.4. बघा 3.4 त्रिज्या असणारं वर्तुळ काढलंय आपण. ठीक आहे. आता 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला किती अंतरावर बिंदू घ्यायचा आहे, पी केंद्र असणारे हे वर्तुळ आहे त्याच्यावर कोणताही क्यू बिंदू घ्यायचा आहे. तो किती अंतरावर घ्यायचा आहे, तर 5.5. मग पट्टीच्या साहाय्याने इथं आपण अंतर मोजूया. 5.5 जोडला म्हणजे हा बिंदू तुमचा कुठला असणार आहे, क्यू. आता हा बिंदू किती अंतरावर दिलेला आहे त्याच्यावर आपला पी क्यूचा जो लंबदुभाजक आहे
तो अवलंबून आहे. समजा एखादी त्रिज्या 2.5 आहे, म्हणजे त्याचा आपल्याला माहिती आहे 2.5 आहे, आणि जर एखादा बिंदू 6 अंतरावर दिला तर 6चा लंबदुभाजक घेतल्यानंतर किती अंतरावर असणार आहे? 3 अंतरावर केंद्रापासून, म्हणजे त्रिज्येपेक्षा जास्त अंतर म्हणजे तो केंद्राच्या बाहेर असणार आहे. आता आपल्याला इथं 3.4 दिलेलं आहे, काय? वर्तुळाचं केंद्र, ही त्रिज्या झाली, आणि जो बिंदू आहे तो 5.5 अंतरावर आहे. मग याचं निम्म केलं तर आपल्याला माहिती किती येणार आहे? कमी येणार आहे. समजा याच्या जर निम्म तुम्ही काढला अंतर लंबदुभाजक केल्यानंतर तर साधारणतः 2.7 वगैरे येईल. म्हणजेच याचा लंबदुभाजक कुठं येणार आहे? तर वर्तुळाच्या आत. आता समजा एखादं 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे आणि बाहेरील बिंदू 6 अंतरावर दिलाय, तर 6 अंतरावर दिले तर याचं लंबदुभाजक काढल्यानंतर तो लंबदुभाजकाचा बिंदू केंद्रापासून किती अंतरावर असणार आहे? 3 अंतरावर. म्हणजेच तो कुठं येणार आहे? लंबदुभाजक वर्तुळावर. म्हणजे जे अंतर कसं दिलंय त्याच्यावर हा जो याचा लंबदुभाजक घेणारा हा इकडे येणार आहे, इकडं बाहेर येणार आहे का मध्ये येणार आहे ते ठरणार आहे. आता आपलं काय केलंय तर आपल्याला 3.4चा वर्तुळ सांगितले आणि मात्र किती अंतरावर दिलाय बिंदू? तर 5.5. आणि म्हणून या PQचा लंबदुभाजक घेताना तो लंबदुभाजक वर्तुळाच्या आत येणार आहे. म्हणजे असं काही नाही की वर्तुळाच्या बाहेरच आला पाहिजे ना आत, तर जिथं येईल तो आपल्याला घ्यायचा आहे. बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेते मी, आणि दुसरं वर्तुळ काय घ्यायचंय ते आपल्याला माहिती आहे. तर ते दुसरं वर्तुळ आहे त्याचा हा व्यास होतो, जो आपलं मूळ अंतर आणि वर्तुळाचं केंद्र आहे पहिलं ते. बघा, हा वर्तुळाचं लंबदुभाजक काढला आपण, आणि हा जो बिंदू आहे तो नवीन केंद्र आहे असं समजूया, की त्याला नाव देऊया आपण P'. जसं P केंद्र आहे तसं हे काय झालं? P' हे केंद्र झालं. मग आता आपल्याला माहिती आहे की P' हे केंद्र घेऊन आणि P' किंवा P' एवढी त्रिज्या घ्यायची. म्हणजे P हा काय झालं तर PQ हा व्यास झाला त्या वर्तुळाचा. बघा, P' हे केंद्र घेतोय, कृती केल्यावर कळेल तुम्हाला. P' हे केंद्र घ्यायचंय आणि P एवढी काय घ्यायची? त्रिज्या. जेव्हा तुम्ही हे वर्तुळ काढणार आहे तेव्हा त्या वर्तुळाचा हा PQ हा काय असणार आहे तर बघा, PQ हा काय असणार आहे तर व्यास असणार आहे. आणि म्हणून हे नवीन केंद्र मिळाले तर P एवढी त्रिज्या घेतली आणि पहिल्या वर्तुळाला छेदणारं दुसरं वर्तुळ काढलं. ते छेदनबिंदू बघायचे कुठे आहेत ते. बघा, इथं आहे तो छेदनबिंदू, आणि इथं छेदलेला हा छेदनबिंदू आहे, आणि ते बिंदू आणि हा Q बिंदू यातून जाणारे ज्या रेषा असणार आहेत त्या असणार आहेत स्पर्शिका. बघा इथं आणि ह्या झाल्या स्पर्शिका. परत बघा, जे तुम्ही वर्तुळ दिलेलं काढायचे, जेवढ्या अंतरावर बिंदू दिलाय तो अगदी याच वर्तुळाला समजा तुम्ही एखादा मोठ्या अंतरावर दिला. बघा इथं जरा कृती करूया म्हणजे कळेल तुम्हाला. ठराविक त्रिज्येचं अंतर घेतलं मी, आणि या अंतरापेक्षा जास्त अंतरापर्यंत समजा पुढचा हा A आहे आणि हे जे अंतर आहे हे जास्त दिलं, समजा अगदी 11 दिलं इथं. बघा 11 अंतर दिलं, आणि इथं आपल्याला ही त्रिज्या किती दिलेली आहे? 3.4 समजा, आणि हे अंतर टोटल P बिंदूपर्यंत किती दिलेलं आहे? 11 दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे याचा लंबदुभाजक अर्थातच कुठे येणार आहे? बाहेर येणार आहे. म्हणजे तुम्ही जर रचना करून बघितली तर तुमच्या लक्षात येईल. बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंस काढतोय आपण. तर बघा इथं जो हा लंबदुभाजक तुमचा येणार आहे तो कुठं येणार आहे तर त्या बाह्य भागात. आणि जसं A आहे तसं हे दुसरं केंद्र मिळालं तुम्हाला A', आणि मग A' A
एवढी त्रिज्या किंवा A'(P) कुठले, आणि मग पहिल्या वर्तुळाला छेदणारे दुसरे कंस काढले. म्हणजे हे दुसरं वर्तुळच काढतोय आपण, फक्त सगळं वर्तुळ काढायची गरज नाही. आणि हा जो AP काय होतो, ह्या नवीन वर्तुळाचा व्यास, आणि व्यासाने वर्तुळावरील बिंदूशी केलेला कोन काटकोन. आणि म्हणून मग तुमची ही रचना हे उदाहरणादाखल आपण घेतले की तुम्हाला दरवेळेस तो जो छेदनबिंदू आहे तो कुठे येईल हे लक्षात आलं पाहिजे. बघा, जसं हे वर्तुळाच्या आतल्या भागात आला पहिल्या वर्तुळाच्या लंबदुभाजक, तसा हा बाहेर आला. आणि याच्या दुप्पटच जर ह्याचं अंतर दिलं असतं 6.8, तर हा लंबदुभाजक इथंही आला असता. आणि मग तीच सेम कृती करायची आणि रचना. तर बघा, आजच्या तासिकेमध्ये वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, त्यासाठी 2 प्रकार, केंद्राचा वापर करून आणि केंद्राचा वापर न करता. आणि दुसरा प्रकार वर्तुळाबाहेरील बिंदूतून, दिलेल्या अंतरावरच्या बिंदूतून स्पर्शिका काढणे. अशा दोन्ही रचना आपण केलेल्या आहेत. आता 7वं उदाहरण असंच आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. आणि हे प्रकरण संपलेलं आहे. सराव संच 4 सोडवायचा आहे. धन्यवाद.